बिसूर येथे 76व्या अमृत महोत्सवी श्री दत्त यात्रा उत्सवास प्रारंभ. सालबादाप्रमाणे सद्गुरू विष्णू महाराज बाबा यांनी बिसूरच्या पुण्यनगरीमध्ये 1950 साली दत्त यात्रेचा प्रारंभ केल्या. या विष्णू महाराज यांनी सुरू केलेल्या 76व्या अमृत महोत्सव निमित्त आजपासून दत्त यात्रेची सुरुवात झाली. गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी पर्यंत ही यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेच्या कार्यक्रमाचे स्वरूप गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रम 7 वाजता होणार, तर 6 फेब्रुवारी रोजी दत्तमूर्तीचा अभिषेक, दुपारी जन्मकाळ आणि सायंकाळी महानगर व श्रीची पालखी सोहळा संपन्न होणार आहे. 7 फेब्रुवारी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 8 फेब्रुवारी दत्त यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय निकालाचे कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन. यामध्ये विविध चमकलेली मल्ल पैलवान येणार आहेत. दिनांक 9 फेब्रुवारी महाराष्ट्राची शक्तिपीठे हा भव्य दिव्य असा गुणदर्शनाचा कार्यक्रम आणि मंगळवार दिनांक 10 रोजी खास यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स हा कार्यक्रम होणार आहे. तसेच दत्त यात्रेमध्ये खाऊ गल्ली, विविध प्रकारचे स्टॉल्स, मिठाईची दुकाने, विविध प्रकारचे खेळण्याची दुकाने लावली गेली आहेत. यावेळी कार्याध्यक्ष कमिटीचे सरपंच सतीश निळकंठ, उपसरपंच सुशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत घारगे, अनिल पाटील, प्रकाश वसेकर, अर्जुन पाटील, सुरेखा पाटील, स्वाती सूर्यवंशी, वर्षाराणी पाटील, वहिदा मुजावर, श्रीमती मेघा कदम, श्रीमती सुजाता जाधव, श्रीमती सुलोचना पाटील तसेच श्री समर्थ विष्णू महाराज ट्रस्ट, अवधूत सेवा मंडळ, विकास सोसायटी, सर्व भजनी मंडळे, सर्व कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळे तसेच बिसूरमधील सर्व ग्रामस्थ व क्रीडा मंडळ यांनी सहकार्य करून यात्रेची शोभा वाढविली. यावेळी राजेंद्र पाटील यांनी भाविकांना दत्त यात्रेस येण्यास आवाहन केले. सद्गुरू विष्णू महाराज बाबा यांनी या बिसूरच्या पुण्यनगरीमध्ये 1950 साली दत्त यात्रेचा प्रारंभ केला. यावर्षी दत्त यात्रेचं 76वें वर्ष. ही यात्रा 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी अखेर पार पडते. आज 5 फेब्रुवारी यात्रेचा पहिला दिवस. आज पहिल्या दिवशी ध्वज मिरवणूक आणि ध्वजारोहण या ठिकाणी रात्री 7 वाजता होणार आहे. उद्या 6 फेब्रुवारी यात्रेचा दुसरा दिवस. सकाळी दत्तमूर्तीचा अभिषेक, दुपारी जन्मकाळ आणि रात्री गाव नैवेद्य असे उद्याचे कार्यक्रम आहेत. शनिवारी 7 फेब्रुवारी यात्रेचा दुसरा दिवस. या दिवशी सर्व गावासाठी आणि परिसरातील लोकांसाठी महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर रविवारी 8 फेब्रुवारी या दिवशी दत्त यात्रेनिमित्त कुस्त्यांचं भव्य असं आंतरराष्ट्रीय मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी विविध चमकलेले मल्ल या ठिकाणी येणार आहेत आणि कुस्तीची स्पर्धा कुस्ती या ठिकाणी पार पडणार आहे. तसेच सोमवारी दिनांक 9 रात्री 9 वाजता सुमित डान्स अकॅडमी यांचा महाराष्ट्रातील शक्तिपीठे हा गुणदर्शनाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. तसेच मंगळवारी 10 तारखेला यात्रेनिमित्त रात्री 10 वाजता झंकार ऑर्केस्ट्रा हा खास महिला आणि पुरुष यांच्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे. मी बिसूरमधील आणि परिसरातील सर्व दत्त यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने किंवा ह्या 4 वर्षाच्या बदलानुसार दत्त मंदिराच्या खालच्या बाजूला खाऊ गल्ली, जे आपले दत्त भाविक आहेत, यात्रेत येणारे लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी खालच्या बाजूला खाऊ गल्लीची निर्मिती आपण केलेली आहे. तसेच दत्त यात्रेच्या प्रवेशद्वारावर विविध खेळण्याचे स्टॉल आपण यात्रेकरूसाठी लावलेले आहेत आणि लहान मुलांच्या खेळण्यासाठी ग्रामपंचायत परिसर आणि दर्गा परिसर या ठिकाणी आपण खेळण्याचे मोठमोठे स्टॉल लावलेले आहेत. आणि मी सर्व भाविकांना, परिसरातील आणि गावातील परिसरातील लोकांना दत्त यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आहे
आणि त्या दत्तयात्रेचा या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती लावून दत्तयात्रेची शोभा वाढवावी असे मी त्यांना नम्र विनंती करतोय. परत एकदा दत्तयात्रा आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं मी बिसूरमधील तमाम लोकांना, यात्रेची भाविकांना शुभेच्छा देतो.